बुलढाण्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात असलेल्या गर्भाच्या पोटात ही गर्भ वाढत असल्याची दुर्मिळ घटना निदर्शनास आली होती। या महिलेची जिल्हा स्त्री रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून सुखरूप प्रसूती करण्यात आली। सध्या आई आणि मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। तर या अर्भकाच्या पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठवण्यात आले। ही अतिशय दुर्मिळ घटना असून देशात आतापर्यंत केवळ 15 घटना उघडकीस आल्याचं आरोग्य विभागातील तज्ञांनी सांगितलं। महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ अशा प्रकारची आपण याआधी माहिती पुढारी न्यूजवरती पाहिली होती। पोटातील गर्भात गर्भ असणाऱ्या महिलेची आता प्रसूती झालेली आहे। अर्भकावर पुढील उपचार अमरावतीमध्ये होणार आहे। माता आणि बाळाची प्रकृती मात्र सुदैवाने स्थिर असल्याचं कळतंय। अर्भकावरील पुढील उपचार अमरावतीमध्ये होणार आहेत। मात्र अतिशय दुर्मिळ असा हा संपूर्ण प्रकार आहे। भारतात देशभरात आतापर्यंत हा केवळ 15वा प्रकार आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली। बुलढाण्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची सोनोग्राफी याआधी करण्यात आली होती। तर तिच्या पोटात गर्भ वाढत असल्याची दुर्मिळ घटना निदर्शनास आली होती। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडलेत। संदीप, खरं तर महिलेच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ अशी बातमी आपण पुढारी न्यूजवरती दाखवली होती। मात्र आता प्रसूती झाल्याचं कळतंय आणि बाळ आणि माता दोघेही सध्या सुखरूप आहेत, प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? कारण खरं तर गेल्या 4-5 दिवसापूर्वी मोताळा तालुक्यातील एक महिला जी आहे ही जिल्हा बुलढाणा या ठिकाणी जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी आली होती। 9 महिन्याचा गर्भ त्या महिलेच्या पोटामध्ये होता आणि प्रसूतीपूर्वी येथील स्त्रीरोग तज्ञांनी त्या महिलेची सोनोग्राफी केली, ज्याच्यामध्ये अतिशय दुर्मिळ हा प्रकार उघडकीस आलेला आहे। म्हणजे या तज्ञांच्या मते आजपर्यंत देशभरात केवळ 15 केसेस ज्या अशा पद्धतीच्या घडलेल्या आहेत। महिलेच्या पोटात गर्भ आणि त्या गर्भाच्याही पोटात गर्भ असा हा एकंदरीत प्रकार होता। परंतु अतिशय जोखमीची संपूर्ण ही प्रसूती होती। अतिशय चांगल्या पद्धतीने ही प्रसूती जी आहे ती काल या महिलेची या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली या ठिकाणी झालेली आहे। बाळ आणि बाळांतीन दोघंही सुखरूप आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे। मात्र या मुलाच्या पुढील उपचारासाठी या दोघंही मायलेकांना आता अमरावती येथे रुग्णालयात जे आहे ते रेफर करण्यात आलेलं आहे। आणि या घटनेने खरं तर ही एक आश्चर्यचकित करणारी घटना होती आणि आता सुखरूप हे दोघंही मायलेक असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।